नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 7वा धडा आहे त्याचं नाव काय? खुला आकाश. काय त्याचं नाव? खुला आकाश. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या धड्यात काय दिले आहे. हा धडा एक पूरक पठण आहे. काय आहे? पूरक पठण आहे. आणि यांचा लेखक कोण आहे? कुंवर नारायण. कोण आहे? कुंवर नारायण. तर चला बघूया यांचा परिचय. जन्म 1927 फैजाबाद उत्तर प्रदेश. मृत्यू 2017 लखनऊ उत्तर प्रदेश. परिचय: नई कविता आंदोलन के संसक्त हस्ताक्षर कुंवर नारायण की मूल विधा कविता रही है. इसके अलावा आपने कहानी, लेख, समीक्षा, सिनेमा, रंगमंच आदि कलाओं पर भी लेखनी चलाई है. आपकी कविता कहानियां का कई भारतीय भाषाओं और विदेशी भाषाओं में अनुवाद हुआ है. आपको भारतीय साहित्य का जगत का सर्वोच्च सम्मान ज्ञानपीठ भी प्राप्त हुआ है. प्रमुख कृतियां: चक्रव्यूह, तीसरा, सप्तक, परिवेश, हम तुम, आत्मजयी, कोई दूसरा नहीं, इन दिनों आदि. गद्य संबंधी प्रस्तुत डायरी विधा में कुंवर नारायण जी ने जीवन के संघर्ष, साहित्य, आत्मचिंतन, जीवन क्रम आदि पर अपने विचार स्पष्ट किए हैं. इस पाठ में आपका मानना है कि हमें दूसरों से वाद विवाद न करके स्वयं से संवाद करना चाहिए. म्हणजे या धड्यात लेखक कुंवर नारायण यांनी काय सांगितले आहे की आपल्याला दुसऱ्यासोबत वाद विवाद नाही करायचे आहे. स्वला स्वतःचा संवाद करायचा आहे. तर चला बघूया. बघा, अंदर की दुनिया. पहिला काय आहे? अंदर की दुनिया. बघायला हमारे अंदर की दुनिया बाहर की दुनिया से कहीं ज्यादा बड़ी है. आपल्या आतमधीची दुनिया आहे त्यातून जे बाहेरची दुनिया आहे ती खूपच मोठी आहे. हम उसका विस्तार नहीं करते. आम्ही त्यांचा विस्तार नाही करते. बाहर की अपेक्षा उसे छोटा करते चले जाते. बाहेरची अपेक्षा त्यांना काय करते? लहान म्हणजे छोट्या करत चालले आहे. और उसे बिल्कुल निर्जीव कर लेते. आणि त्यांना खूपच निर्जीव म्हणजे त्यांचा जान नहीं आहे असं करत जाते. आजादी, पूरी आजादी अगर कहीं संभव है तो इसी भीतरी दुनिया में ही. आणि आपल्याला आजादी असा अगर कुठे संभव आले आहे ते कुठे आहे? भीतरी दुनिया म्हणजे आतमध्ये जी दुनिया आहे त्यातून आहे. जिसे हम बिल्कुल अपनी तरह समृद्ध बना सकते. त्यांना आपण आपल्यासारखे खूपच समृद्ध बनत किंवा बनवले आहे आणि बनू शकत आहे. स्वार्थी अर्थों में सिर्फ अपने लिए ही नहीं, निस्वार्थी अर्थों में दूसरों के लिए भी महत्व रखता है. आणि इथे काय म्हणाले? जे लोक स्वार्थी आहेत त्यासाठी फक्त स्वतःसाठीही नाही, लोकांसाठी भी म्हणजे तुम्ही निस्वार्थी असा होऊन यांचा अर्थ दिलेले आहे आणि यांचं दुसरा महत्व आहे. और स्वयं अपने लिए तो विशेष महत्व रखता ही है. आणि स्वतःसाठी हा खूपच महत्वाची आहे. 10 मार्च 1958. दुसरा बघूया. बघा, मकान पर मकान. इथे काय दिल्या? घरातून घर. जिस गली में आजकल रहता हूँ वहां एक आसमान भी है. मी जिथे राहत आहे, ज्या गलितातून मी राहत आहे तिथे एक आसमान म्हणजे आकाश पण आहे. लेकिन दिखाई नहीं देता. परंतु किंवा ती मला दिसत नाही आहे. उस गली में पेड़ भी नहीं है. त्याच गलीत मध्ये पेड़ पण किंवा वृक्ष पण नाही आहे. नाही पेड़ लगाने की गुंजाइश ही है. आणि तिथे पेड़ कुठे लावू अच्छा गुंजाइश पण नाही आहे. तिथे म्हणजे जागाही नाही आहे. तर मी पेड़ किंवा वृक्ष कुठे लावू असा. मकान ही मकान है. तिथे काय आहे? मकान म्हणजे घरच घर आहे. इतने मकान ही लगता है. इतने म्हणजे किती मकान झालेले आहे असा वाटत आहे. हे मकान पर मकान लदे हैं. आणि घरात वर घर असे लागलेले आहे. लंद फंद मकानों की एक बहुत बड़ी भीड़ म्हणजे खूपच भीड़ झालेली आहे. घर त्यातून म्हणजे इथे आपल्या शहरातून खूपच लंद फंद म्हणजे खूपच घर
आहेत आणि खूपच उंच, खूपच दल म्हणजे भीड़, गर्दी असं सगळं आले आहेत. जो एक सकरी गली में फंस गई है, ते कुठे गेली आहे? एक सकरी म्हणजे खूपच पातळ जे गली आहे त्यातून फसलेली आहे. और बाहर निकलने का कोई रास्ता नहीं आणि बाहेर निघायचा कोणीही मार्ग किंवा रास्ता नहीं आहे. जिस मकान में रहता हूँ उसके बाहर झांकने से बाहर नहीं सिर्फ दुनिया, दूसरे मकान और एक गंदी व तंग गली दिखाई देती है. जेव्हा मी बाहेर झाकते किंवा बघते तेव्हा मला काय दिसते? फक्त दुसरे खोडी, फक्त दुसरं घर आणि एक खूपच घाण तंग गली मला दिसत आहे. चिड़िया दिखती है लेकिन पेड़ों पर बैठी या आसमान में उड़ती हुई. चिमणी मला दिसतं पण कुठे? कोणा वृक्षावर बसली आहे किंवा आकाशात उडत आहे. बिजली या टेलिफोन के तारों पर बैठी किंवा बिजली आणि टेलीफोन यांचा तारावर बसलेली आहे. मगर बातचीत करती या घरों के अंदर यहाँ वहाँ घोंसले बनाती नहीं आणि म्हणजे एकमेकाशी बोलत नाही कधीही. ते कुठे इथे तिथे आपण कसं आपल्या घरात ते घोंसला बनवतं असं काहीही मला दिसत नाही आहे. उन्हें देखकर लगता है मानो वे प्राकृतिक नहीं रबड़ या प्लास्टिक के बने खिलौने हैं. त्याला पाहून मला असं वाटतं ते खरंच नाही आहे, ते खरंच चिमणी नाहीये. मला असं वाटते ते रबड़ किंवा प्लास्टिकची चिमणी आहे. ते फक्त तिथे बसून दिसत आहे. जो शायद इधर उधर फुदक सकते हैं या चूचू की आवाज निकाल सकते आणि त्याला काही फक्त असंच आहे. ते इधन तिधन फुदक म्हणजे फिरत असते आणि त्यांचा आवाज फक्त चूचू असा काढत जात आहे. तर इथे हा लेखकने काय दिले आहे आणि का दिले आहे की आज जे आपली गली किंवा आपल्या शहरात खूपच काय झाले आहे, बिल्डिंग किंवा असं झालेली आहे, तरीच आपल्यालाही कुठेही जागा नाही भेटत आहे. कळलं ना तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. बघा, मैं ऐसी सकरी और तंग गली में मकानों की एक बहुत बड़ी भीड़ से बिजली या टेलीफोन के तारों से उलझे आसमान से एवं हरियाली के अभाव से जूझते अपने मोहल्ले से बाहर निकलने की भारी कोशिश में हूँ. इथे काय म्हणाले आहे की मी हा जे गली आहे यातून खूपच तंग झालेले आहे आणि या मकानातून मी बाहेर पडताना मला असं दिसत आहे की खूपच गर्दी झालेली आहे आणि हा बिजली आणि टेलिफोनचा तार खूपच उलझलेला म्हणजे खूपच एकमेकाशी उलझलेला आहे आणि आसमान म्हणजे आकाशात हरियाली यांचा अभाव मी झुजले आहे. मला या मोहल्ल्यातील किंवा या जगावरची बाहेर निघायचा मी मार्ग शोधून करत आहे. मी कोशिश करत आहे की यातून मी कुठेतरी बाहेर काढू. 10 मार्च 1998. सही साहित्य. आता काय आले आहे? सही साहित्य. बघा, सही और संपूर्ण साहित्य वह है जिसे हम दोनों आंखों से देखते हैं, सिर्फ बाई या सिर्फ दाई आंख से नहीं. ते काय म्हणाले आहे? जे खरंच साहित्य आहे किंतु संपूर्ण साहित्य आहे वो कोणतं आहे? ज्यांना आम्ही दोनों डोळ्यातून दिसत आहे. आपल्याला दोघा डोळ्यातून आपण जेव्हा बघत आहे आणि फक्त बाई किंवा दाई नाही, फक्त बाई किंवा दाई या डोळ्यात नाही, दोघं डोळ्यातून बघत आहे. 8 ऑगस्ट 1998. आता बघा, जाने खुद को म्हणजे स्वतःला आपल्याला जाणायचं आहे. बिलकुल चुपचाप बैठकर सिर्फ अपने बारे में सोचे. आपण शांतप्रमाणे बसून फक्त आपल्या सोबतही विचार करायचा आहे, आपल्या स्वतःचाही विचार करायचा आहे असा म्हणाले. कोशिश करें कि वो दूसरे या सब कहीं भी उस आत्मचिंतन से के बीच में ना आए. आणि तुम्हाला असा प्रयत्न करायचा आहे की दुसरे लोक तुमचा या विचारातून नाही आला पाहिजे आणि ते फक्त आत्मचिंतन करून बसायचे आहे. इथे कोणीही तुमच्या मनात नाही येणार. इससे 2 फायदे होंगे. यांचा 2 खूपच फायदे होणार. कोणता? चला बघूया. एक तो हम अपने को जान सकेंगे. पहिला काय आहे? आपण स्वतःला जाणार पाहिजे. सकेंगे हम स्वयं क्या आहे आणि आपल्याला स्वतःला आपण समजून घ्यायचं की आम्ही कोण आहे असा पहिला झालेला आहे.
आणि दूसरों के बारे में सब कुछ जानने का दंभ रखते हैं आणि दुसरा कसे आहे कसे नाही या जाण्याचा आपण एक दंभ रखलेले आहे. दूसरे हमारे उस हस्तक्षेप से दूसरों की रक्षा होगी आणि त्या हस्तक्षेपावर दुसऱ्यांची रक्षा होणार आहे. जिसके प्रतिक्षण मौजूद रहते हैं, यांच्या प्रतिक्षण म्हणजे प्रतिद्वंदी मौजूद रहणार आहे. वे अपने बारे में ना तो संतुलित ढंग से सोच पाते हैं और ना सक्रिय हो पाते. त्याने आपल्या सोबत कसं करायचं म्हणजे त्यांचं हे नाही माहित आहे की तुम्ही कसं करणार कसं नाही. त्यांचा सांतुलिक ढंग कसा आहे, त्यांचा सोच म्हणजे विचार कसा आहे आपल्याला माहित जाते आहे आणि ते खूपच सक्रिय आहे. दूसरों की सोच समझ में भी उतना ही भरोसा रखे आणि दुसरा यांचा विचार पण ला आपल्याला तेच भरोसा ठेवण्यासाठी आहे जिनमें हम अपनी सोच समझ में है. त्यातून आपला खूपच सोच विचार करत आहे आणि त्यांना समजून घ्यायचं आहे. हर एक के प्रति हमारे मन में सहज सकारात्मक स्वीकृति का भाव होना चाहिए. हर एकमेकाशी किंवा एकमेकाशी प्रति वर आम्हाला जो सहज आहे, आम्हाला जो बोलणार आहे, मन आहे, हे सगळं कसं होण्याचं सकारात्मक स्वीकृती हा भावाचा उत्पन्न करायचा आहे. दूसरा अन्य ही अंतमय है. दूसरा कोणी आहे, अन्य नाही, अंतमय आहे. हमारे ही प्रतिरूप हमसे अलग या भिन्न है. आमच्यासाठी पण आहे, आम्हीच आहे असं प्रतिरूप आहे आणि यांचा अलग म्हणजे वेगळा भिन्न रूप आम्हाला भेटायला किंतु दिसायला दिसते. तर आज आपण काय शिकलो, आज आपण हे शिकलो की आपल्याला आपली किंवा दुसऱ्याची हा एकमेकाशी दोघांची बातमी करायचा आणि कुठून कसा चाललेला आहे, कसा आलेला आहे हे सगळं आपण झटकून बघायचा. कारण जेव्हा आपण चिंतन करून स्वतःची काळजी घेतात किंवा स्वतःचा समोर बसून स्वतः आपण कसं आहे असा विचार करतात, तेव्हा आपल्या जे कमी आहे किंवा आपल्याला काही छान आहे काही वाईट आहे आपल्याला पाहतात, आपण हे पाहतात आणि दुसऱ्या पण असा विचार करा की दुसरा कसं आहे, तुमच्या सोबत कसं आहे कसं नाही हा विचार पण तुमच्या मनात आले आहे. तर हे सगळं करायचा का करायचा तुमचा हा प्रश्न पण होता. तर मी तुम्हाला असा बोलत आहे की हा प्रश्न तुमचा खूपच चांगले आले आहेत, परंतु यांचं उत्तर मी हे देते की हा विचार करताना तुम्हाला असं वाटतं की मी किती छान आहे किती वाईट आहे हे आणि तुमच्या समोर जो बसलेला माणूस किंवा मनुष्य आहे, व्यक्ती आहे, हे कसं आहे तुमच्या बरोबर त्यांचा व्यवहार कसा आहे हे तुम्हाला दिसणार आहे. धन्यवाद.